अरे वहिनी साहेब, काय ग एवढ्या रात्रीची एकटी काय करते? झोप येत नाहीये? नाही ग, म्हटलं जरा हवेशीर बसावं. रात्रीची शांतता, गार हवा, एकदम मस्त वातावरण. ए तुला एक कविता ऐकू? कधी कधी हवी हवीशी वाटते ही रात्रीची निरव शांतता. कधी कधी हवी हवीशी वाटते रात्रीची ही निरव शांतता. सारे जग थबकलेले आणि वातावरणातील स्तब्धता. वा, तू कविता करतेस? नाही ग, पण मला वाचायला खूप आवडतं. कॉलेजला होते ना तेव्हा कवी संमेलन भरायचं, तिथून आवड लागली. तुला आवडतात कविता? हा, आय मीन ऐकायला आवडतात. आमच्या शाळेत ना एक देसाई मॅडम होत्या, त्या अशी मस्त नक्कल वगैरे करून कविता ऐकवायच्या ग, मज्जा यायची. ए हो, शाळेवरून आठवलं, त्या दिवशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं. तू पुण्याला होतीस राईट? हा, 4थी पर्यंत आपल्याच गावात होते, मग आई बाबांनी शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. अच्छा, म्हणजे तुमचं इकडे झालं. तर काय झालं? प्रेम? लैला मजनूची प्रेम कहाणी? नाही म्हणजे तू पुण्याला असताना आमचा तेजा तिकडे यायचा विषयच नाही, म्हणजे तू इकडे आल्यावरच तुमचं जुळलं, बरोबर? पण आमच्या तिखट झणझणीत तेजाला तुझ्यासारखी गोड मुलगी भेटली, भारी वाटतं. इफ यू डोंट माइंड, तुला एक प्रश्न विचारू? ए, अशी परमिशन काय घेते? विचार ना. तुझं लव्ह मॅरेज होतं ना? खरं सांगू का, मला त्यात काही वेगळं नाही वाटत अगं. लव्ह मॅरेज काय, अरेंज मॅरेज काय, एकमेकांना एकमेकांशी जुळवून घेता आलं पाहिजे, मग सगळं नीट होतं. तुला गंमत माहितीये का, जेव्हा एकमेकांना एकमेकांची सवय होते ना, मग असं वाटतं की आपलं माणूस आपल्या जवळच असावं, आपल्यापासून लांब जाऊच नाही. ते जर नजरेआड गेलं ना तर मग चैनच पडत नाही, बरोबर ना? सत्य आहे. आमच्या ह्यांचा फोन आला. येते. हा बोला. हो मगाशीच. मी ज्या माणसाला 1 मिनिट सुद्धा माझ्या डोळ्यासमोर बघू शकत नाही, त्याला वेळ देणं तर लांबचीच गोष्ट आहे. आता फक्त हे पुढचं 1 वर्ष लवकरात लवकर सरू देत. असले पोटभर जेवले, मस्त झोप लागणार आहे आज. ओ होय हो. बोला की, काय काम आहे आता? ते फ्रीज मध्ये आईस्क्रीम ठेवले तुमच्यासाठी. मग कधी सांगणार? जेवण झालं आजच खाऊ. चालले आईस्क्रीम खायला.